यांना लाईट नाही म्हणून सगळं रस्ता अडवलेला आहे. लाईट नाही म्हणून सगळी बैल लोक आहे सगळी बैल लोक आहे. इतने लोगों को समझाओ ना सर। हमको रोके कुछ हमारा भी नहीं है, लाइट नहीं है, 4 दिन बोलो ही ना डोके फिरले इकडचे खड़ा करो चालू कर. बघितलं ज्या प्रकारे लोकांचा आक्रोश होता, लोक रस्त्यावरती उतरलेले. गेल्या 7 दिवसापासून घरात लाईट नाही असं त्यांचं म्हणणं आहे. पण गेले वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस असल्यामुळे हप्ताभर झालाय, लोकांच्या घरात पाणी शिरलंय. लाईट, नेटवर्क सर्व व्यवस्था बंद झालेली आहे. आता कुठे ना कुठे कांदेलपाडा हायवेच्या ठिकाणी नागरिकांचा संताप आपल्याला बघायला भेटला. सध्या विरार पोलीस स्टेशनचे निरीक्षक तुरे साहेब यांचे या ठिकाणी उपस्थित झाले. त्याचबरोबर समाजसेवक धनंजय गावडे यांची या ठिकाणी उपस्थित झाली. धनंजय गावडेजी काय म्हणणं, आपण पण या ट्रॅफिकमध्ये अडकले होते. लक्षात घ्या तुम्ही, संपूर्ण जून जुलैमध्ये जेवढा पाऊस होतो तेवढ्या या 2-3 दिवसात झालेला आहे. 4 दिवसात पाऊस पडलेला आहे. ही परिस्थिती थोडीफार होणारच. त्याच्यावर रस्ता काढता येईल, मात्र अशा पद्धतीने रस्ता रोको वगैरे करणे चुकीचं आहे. पाण्याखाली संपूर्ण वसई विरार पाण्याखाली. मी तुम्हाला तेच सांगतो, जो 2 महिन्यात एक पाऊस पडतो तो अख्ख्या 4 दिवसात पडल्यावर दुसरी परिस्थिती काय होणार आहे. कुठे ना कुठे प्रशासनाची ही चुकी आहे. प्रशासनाने पाऊस धरून ठेवायला पाहिजे होता का, असं तुमचं म्हणणं आहे का? ठीक आहे, यायला वेळ लागेल सुरळीत व्हायला, पण ही परिस्थिती याने परिस्थिती सुधरत नाही ना. बघू शकता लोकांचं म्हणणं आहे का सूचक. आपण आता तुरे साहेब यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू. तुरे साहेब यांचं काय म्हणणं आहे सध्या आपण त्याला बोलायचा प्रयत्न करू. तुरे साहेब काय म्हणणं, आपण या ठिकाणी आता पोहोचलेले लोकांचा आक्रोश वाढलेला आहे. आक्रोश वाढला त्याबाजी पोलीस प्रशासनाचं काय वसई विरार गेलाय सर. अरे पाण्याखाली गेले, पण पोलिसाचा त्याशी काही संबंध नाही. सदर बंद करून होऊ शकतो का हाल समाधान होऊ शकते. तेच पब्लिकनी समजून घेतलं पाहिजे. पब्लिकला आमचं तेच आव्हान आहे की तुम्ही ज्या अजून आपत्ती व्यवस्था गैर झालेली त्याच्या प्रशासनाचं हे नाही, ही आपत्ती व्यवस्थापन आहे. जर तुम्ही प्रशासनाला मदत केली तर तो सुखकर होईल. तुम्ही प्रशासनाला जर विनाकारण अडचणीत आणलं तर त्याची अजून सर्वांना जास्त गैरसोय. विरारला मुख्य रस्ता हाच आहे हायवेला जायला, म्हणून हेच बंद करण्यात आलं. म्हणून पब्लिकला आमचं म्हणणं आहे की तुम्ही विनाकारण कानून हातात मध्ये न घेता कायदेशीर सर्व व्यवस्था केलेली आहे. ट्रान्सफॉर्मर्स आधी MSC वाले घेऊन निघाले आहेत. एक अर्ध्या तासामध्ये नवीन ट्रान्सफर बसून त्यांची लाईटची व्यवस्था पूर्ण होईल. नक्कीच बघायला भेटलं. आता तुरे साहेबांनी आश्वासन दिलंय का अर्धा 1 तासामध्ये MSCBचे ट्रान्सफर कुठे ना कुठे इकडे येत आहे आणि त्यांचं काम लाईटची जी समस्या आहे तर नक्कीच हल होणार आहे. गायकवाडजी काय म्हणणार. अरे 3 दिवस झाला मुसळधार पाऊस पडतोय, बऱ्याच ठिकाणची लाईट गेलेली आहे, सर्व ठिकाणी कामं चाललंय. थोडा धीर धरा ना, सगळ्या ठिकाणी नागरिकांनी जे केलं हे चुकीचं आहे. ते आता येणार सगळे MSC वाले सगळीकडे काम करतायत सगळे.
बघितलं लोकांचा पोलिसांचा सुद्धा आश्वासन आहे का अर्धा एक तासमध्ये आता लाईट यांच्या घरात येणारे MSCBचे ट्रान्सफॉर्मर इकडे येणारे काहीच वेळात. आता हे नागरिकांनी जे केलं आहे बघण्यासारखं असेल. पोलीस यांच्यावरती कारवाई करणार का? ज्या प्रकारे नागरिकांचा संताप होता, घरात लाईट नाही म्हणून त्यांनी ह्या सर्व गोष्ट पाव उचललेला आहे. आता बघण्यासारखं प्रशासन कशा प्रकारे या सर्व गोष्ट गांभीर्याने घेणार. नमस्कार. बंद करो हाँ कुछ नहीं. नेटवर्क होने के बाद स्विच ऑफ करके बैठे हैं मोबाइल. ऐसा बोल रहे थे तुम्हारे को मुझे भी 7 दिवस हो गए. 7 दिवस नहीं बाबा 4 दिवस हम लोगों का 7 दिवस हो गया लाइट नहीं है. बराबर है. 7 दिन से आप कहाँ थे? 7 दिन से आप कहाँ थे? हमारे बाथरूम में ना पानी नहीं आ रहा है, मालूम है क्या? पानी नहीं आ रहा है बाथरूम में, मालूम है क्या? तुमको तो तुम्हारे घर पे मिलता रहेगा, हमको इधर नहीं मिल रहा है. नंबर देना मामा. हमको नहीं मिल रहा है, हमको भी नहीं मिल रहा है, समझेगा? हम लोग क्या करते मजबूरन में रास्ते पे उतरना पड़ा हम लोगों को. मजबूरन रास्ते पे उतरना पड़ा है. पीने के लिए पाणी नाही आहे भाई. पोलीस याच ठिकाणी आगमन झालेलं आहे. पोलीस पथकाचे सर्व लोक इकडे आलेले आता रस्ता खुला करून घ्या. खुला करून घ्या. विरार पोलीस स्टेशनचे गायकवाड साहेब यांचे आगमन झालेलं. गायकवाड साहेब इकडे उपस्थित झालेले. काय म्हणणार आता सध्या गायकवाड पोलीस इकडे उपस्थित झालेले. रस्ता रोखण्यात आलेला, काय म्हणणार? तुम्ही साधो तुरे साहेब इकडे पण आलेले. विरार पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक तुरे साहेब यांचा या ठिकाणी उपस्थित झालेले. अरे ये पुलिस वाले हम लोग को भगा रहे, हम लोग को पुलिस वाले भगा रहे, मगर लाइट के लिए वो लोग नहीं बोल रहे हैं. जो लाइट वाले को लेके आके बोलते हैं, लाइट वाले को बोलना चाहिए ना, लेके आना चाहिए ना, जो लाइट का काम कराओ, मगर वो लोग नहीं कर रहे. हम लोग